अजूनपर्यंत पोर्टवरती बर्थिंग न झालेली आहे मित्रांनो. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललोत पोर्टवरती 3 दिवसानंतर. आज पोर्टवरती चाललोत आम्ही. दुपारचे 12 वाजल्यात आणि आपला नवीन लुक आहे. नवीन लुक नाहीये, तर माझा युनिफॉर्म सोहेलला दिला आणि सोहेलचा युनिफॉर्म मला दिलाय. तर आज सोहेल मी झालाय आणि सोहेल मिलिंद झालाय. हेल्मेट बघूया आता पुढे काय होते ते. बॉयलर सीट तुम्ही हालत बघू शकता. लग्नात घालताना जो लग्नामध्ये घालतात ना तसा कोट वाटतं मला. चला आता पुढे पण बघूया मजा काय होते काय नाही ती. तर मित्रांनो आता आपण चालल्यात पोर्टवरती. हे पोर्ट तुम्हाला दिसत असेल. 3 दिवसानंतर चाललोत पोर्टवरती. आता हे जबल अली पोर्टला चालल्यात आम्ही. जबल अली पोर्टला हे डिस्चार्ज करतील आणि पुन्हा हमरिया पोर्टला गाडी लोड करण्यासाठी जातील. तर बघा तुम्ही कंटिन्यू राहा. पोर्टवरती चालल्यात आम्ही. इंटरनॅशनल पोर्ट असल्या कारणाने भरपूर सेफ्टी हे करावं लागत आहे. वेटिंग नंतर मित्रांनो पायलट आलाय. 4 तास वेटिंग केलं आम्ही इथे. खूप मोठी शिप आहे. हेच बघायला भेटते सध्या अँकर वरती असले का शिप आणि शिपच. मित्रांनो बघा जे पूर्ण वर्ल्ड मध्ये टॉप 3 मध्ये जी कंपनी आहे त्याने MSC त्या कंपनीची शिप व्हिडिओ मध्ये खूप छोटी दिसते, पण असल मध्ये भरपूर म्हणजे भरपूरच मोठी आहे शिप. MSC माफिया कंपनी. हो बघा तुम्ही त्याच्या बाजूला पायलट बोट सुद्धा ती म्हणजे किती छोटी दिसते त्याच्या समोर. लाईफच अलग आहे MSC मधली मित्रांनो. तर आता मी पोर्ट मध्ये एंट्री करतोय. जबल अली पोर्ट इंटरनॅशनल पोर्ट आहे दुबईचा. खूप मोठा पोर्ट आहे मित्रांनो. परत मध्ये जाऊन मला व्हिडिओ शूट करायला भेटेल का माहिती नाही, कारण डेकवरचे 3 जण नसल्या कारणाने आम्हाला सुद्धा बर्थिंग करण्यासाठी यावं लागतं इथे. तर बर्थिंग करण्याच्या टायमाला व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण लास्ट टाइमला ज्याने व्हिडिओ शूट केले तो सुद्धा घरी गेला आहे. म्हणून आता आम्ही 2 जण जात व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर बघूया आता काय जमते का व्हिडिओ शूट करायला. अजूनपर्यंत पोर्टवरती बर्थिंग न झालेली आहे मित्रांनो. बघा पोर्ट भरपूर मोठा आहे. लाईन मध्ये 8 शिप लागल्यात मित्रांनो. आणि या बाजूला आला अजून तर मध्ये जायचं भरपूर. अरे हे कंटेनरचा हे आहे प्लॅटफॉर्म. नंतर मला वाटतं ऑइल टँकरचा आहे. ऑइल टँकर उभे आहे तिथे. त्याच्यानंतर पुढे अजून काय आहे का माहिती नाही, समजेलच पुढे जाऊन. ऑइल प्लॅटफॉर्म अजून किती पुढे आहे का माहिती नाही. अजून तर ऑइल प्लॅटफॉर्मच आलाय. भरपूर स्लो चालल्यात. एक वाले बघा व्हिडिओ शूट करतात अजून परत. आपल्या
इंडियन शिप आहे मित्रांनो, सनमार सरोड. हिंदीमध्ये नाव बघितलं तेव्हा समजलं की आपली इंडियन शिप आहे असं. मित्रांनो 1 तास झाला आम्ही पोर्टमध्ये एंट्री मारलेली आहे. 1 तास आम्ही रनिंगच करत होतो. आता कुठे बल्क एरियरच्या प्लॅटफॉर्मकडे येऊन पोहोचल्यात आम्ही. अजूनपर्यंत पोर्टवरती बर्थिंग तर नाही झालेलं आहे, पण अजूनपर्यंत चालतात. 1 तास झाला कंटिन्यू आम्ही पोर्टमध्ये एंट्री मारून. भरपूर मोठा म्हणजे मोठा पोर्ट आहे मित्रांनो. ह्याच्यापेक्षा पण मोठे पोर्ट तर चायनाला आहेत. आम्ही जबल अली पोर्टला आहोत. बर्थिंग करताना भरपूर हालत खराब आहे. हालत आपली नाही खराब झाली, चीफ इंजिनियरची झाली. का? कारण त्याला इंग्लिश पण नाही येत ना, फक्त त्यांची इराणी लँग्वेज येते. आणि इथे बर्थिंग करण्यासाठी प्रॉपर सर्व इंडियन आणि इंडियन म्हणजे मुंबईचे आपले मराठी माणसं होते. आणि आपल्याला टेन्शन नाही झालं. आपण त्यांच्यासोबत बोललो थोडा, आणि थोडं बर्थिंग करण्यामध्ये सुद्धा आपल्याला हेल्प झाली. का तर त्यांच्याशी मराठीमध्ये बोलत होतो तर रोप वगैरे हे करण्यात टेन्शन नाही झालं. तर आता बर्थिंग वगैरे झालाय. मला व्हिडिओ शूट करता आली नाहीये. तर आता वॉचवरती 2 तास बाकी आहेत, कारण 4 ते 8 आपला वॉच असतो. 6 वाजता बर्थिंग झालाय. नंतर 2 तास आपल्याला वॉचवरती बसायचं आहे, नंतर रेस्ट करायला जायचं आहे. तर मी तुम्हाला नंतर बाहेरचा व्ह्यू दाखवेल, कारण भरपूर मध्ये आहे मित्रांनो. 1 तास जास्त झाला. आम्ही पोर्टमधून एंट्री मारून मध्ये यायला आम्हाला 1 तास. भरपूर मोठा पोर्ट आहे. तर बघू आता या पोर्टवरती किती दिवस जातात ते. तर मित्रांनो आम्ही आता जबल अली पोर्टला आहोत. अजून आमची डिस्चार्जिंग नाही चालू झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज दुबईमधला आपला 3रा दिवस आहे आणि आमची रात्री डिस्चार्जिंग चालू झालं आहे. पूर्ण सर्व इंडियन आहेत, यूपीचे. चला इकडे पटापट डिस्चार्जिंग झालं का पुन्हा हंबरिया पोर्टला. हे क्रेननी डायरेक्ट नाही ठेवत मित्रांनो, ट्रकवरती हे फोर्कलिफ्ट उचलून ठेवत आहे. एका टायमाला 4-4.
क्लिप उचलून नंतर मग ट्रक मध्ये लोड करते. ऍक्च्युली फॉरवर्ड साईडची लाईट चालू असल्या कारणाने नीट दिसत नाहीये क्लिअरली. एका टायमाला 8-9 कॉईल डिस्चार्जिंग. ते बोललेत की आज संध्याकाळपर्यंत आम्ही फिनिश करू असं. तर बघूयात. आपण 4 वाजल्यात वॉचवरती जातो, इंजिन रूम मध्ये बसतो. 8 वाजता आल्यानंतर काय हालत आहे ती नंतर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच. तर तुम्ही सुद्धा कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आज आमचा 3रा दिवस आहे आणि माझा वॉच संपलाय. जातोय, रेस वगैरे करतोय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या दुबईमध्ये किती दिवस अजूनपर्यंत आम्ही राहतो ते तुम्हाला समजेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. बाय बाय.